सत्याच्या पालनाने शुद्ध करून घ्यायला पाहिजे आम्हाला. आणि सत्याच्या पालनाने शुद्ध करीत असताना आम्ही आमच्या बंधूवर प्रेम केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे, खरेपणापासून केलं पाहिजे. आपण पाहूया तीताला पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 2 मध्ये सत्याविषयी आज आम्हाला आणखीन काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. प्रेषित पौल त्या ठिकाणी तीताला लिहित आहे, जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युगाच्या काळापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या पाहूया तीताला पत्र पहिला अध्याय आणि दुसरं वचन. जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युगाच्या काळापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्यांनी प्रकटले. घोषणा करत असताना, सुवार्ता सांगत असताना जे युगानुयुगाचे जीवन जे आहे, सत्य प्रतिज्ञा देवाने युगाच्या काळापूर्वी तो आमच्यासाठी ज्या वेळेस झाली ना, त्याच वेळेस देवाने आमच्यासाठी अद्भुत अशी योजना राखलेली होती. अद्भुत अशा गोष्टी आमच्यासाठी त्याने तयार केलेल्या आहेत. परंतु मानवाने काय केलेलं आहे की देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, देवाच्या आज्ञेचं खंडन केलं, परमेश्वराच्या आज्ञा मोडण्याचं काम केलं आणि सगळ्यात पहिलं काय केलं, देवाशी लबाडी केली. देवाची जागा त्याने जगाला दिली, देवाची जागा त्याने पैशाला दिली, देवाची जागा त्याने मोह पाश जगातला आनंद याला दिली. जगातल्या सगळ्या हौशी मौशी देवापेक्षा जास्त लोकांना वाटायला लागल्या आणि म्हणून देवाने अद्भुतरित्या युगाच्या सुरुवातीपासून, उत्पत्तीच्या पासून तर आताच्या समयापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, सुवार्थेसाठी वेगळ्या प्रकारे पाहिल्या. आणि म्हणून आमच्या सुवार्थेमध्ये देखील सत्य असावं, आमच्या सुवार्थेमध्ये सत्य असावं. आणि त्या सत्य सांगत असताना आम्हाला आणखीन एक रेफरन्स तिसऱ्या वचनामध्ये तो आणखीन एक गोष्ट लिहित आहे, त्यात जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पौल ह्याच्याकडून. आता या ठिकाणी एक विशिष्ट अशी घटना लिहिलेली आहे. आम्ही पाहूया तीताला पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 3 मध्ये आम्हाला लिहिलेलं आहे, ज्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या अनेक लोक जीवनाची आशा बाळगतात, परंतु कोणत्या? जगातलं जीवन. आज आमचं जगातलं जीवन कसं असेल, जगातलं जीवन भरभराटीमध्ये कसं जाईल, जगातलं जीवन यथाच आणि चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी काय काय प्लॅन करावं लागतील, काय काय प्रकार करावं लागतील. आज सर्व जग याकडे धावत आहे. आज सर्व लोक याची आशा बाळगत आहे. परमेश्वराच्या राज्याची आशा बाळगायला कमी पडलेली आहेत. परमेश्वराची राज्याविषयीची जाणून घेणे किंवा परमेश्वराच्या राज्याविषयी झटण्याकडे लोकांचा कल नाही. तर या जीवनाची आशा बाळगणारे हे जीवन, लोकांना असं वाटतं की हे जे जीवन आहे ना, हे फार तर 60-70 आणि शक्य झालं तर 80, आणि ज्याचाही डामडोल नुसतं दुखातन खेदातन, याला लुटन त्याला लुटन, खोटं बोलन, काय काय करत याच्यात जातो, याची आशा लोकांना भरपूर आहे. अहो काही आयसीयू मध्ये लोक आहेत, करोडो रुपये खर्च होतात, तरी त्यांना असं वाटतं, डॉक्टर जर म्हटले ना हा व्यक्तीला तुम्ही घरी घेऊन जा, तरी ते त्यांच्या घरचे म्हणतात किती पैसे लागू, तुम्ही प्रयत्न करत राहा. डॉक्टर जर म्हटले ना 1-1.5-2 तवर प्रयत्न करा. शेवटच्या घटक्यापर्यंत जीवनाची आशा कोणत्या? या नाशिवंत जीवनाची आशा लोकांनी धरलेली आहे. हे जीवन नाश पावणार आहे, हे जीवन जगातलं आहे, हे जीवन बाटलेलं आहे, हे जीवन पापात भरकटलेलं आहे. या जीवनामध्ये काही प्रकारचं तथ्य राहिलेलं नाही. आमचं जे जीवन आहे ना, या जीवनाला गाडल्यानंतर, हे जीवन लुप्त पावल्यानंतर, ह्या जीवनाला सोडून दिल्यानंतर सार्वकालिक जीवनाकडे ज्यावेळेस जाऊ ना, त्यावेळेस खऱ्या जीवनाचा प्रवास आहे. मग 2 प्रकारचे प्रवास आहेत, एक सार्वकालिक सुखाकडे जाणारा आणि सार्वकालिक अधोलोकाकडे जाणारा. परंतु लोक या ठिकाणी जास्तीत जास्त या जीवनाची आशा बाळगणारे, इथल्याच
मी देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला विनंती करेल की त्या जीवनाची आशा बाळगा. ते आशामय जीवन राहू द्या तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या विचारामध्ये. ह्या गोष्टी सदैव असू द्या की आम्ही आशा बाळगली पाहिजे. कारण आशा बाळगणं चांगली गोष्ट आहे. कारण आशा आम्हाला लाजवत नाही. आणि आमची आशा असावी की आम्ही स्वर्गीय राज्याचे वारीस व्हावं. आमची आशा असावी की आम्हाला स्वर्गाचं राज्य हे वतन मिळावं. आमची आशा असावी की या जगामध्ये जीवन जगत असताना स्वर्गीय देवाचं गौरव आमच्याकडून जास्तीत जास्त होण्याची आशा बाळगावी. परंतु लोक सगळं जगातली आशा बाळगून राहिले. देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी. जीवनाची आशा कोणासाठी? देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी. आणि सुभक्ती, चांगल्या प्रकारची भक्ती, चांगल्या प्रकारची आराधना, चांगल्या प्रकारची स्तुती, चांगल्या प्रकारचं देवाचं नामस्मरण, गौरव, सन्मान, आदर जे काही द्यायचे ना ते चांगल्या प्रकारचं. अनेक लोक जे करतात ना ते वेगळ्याच पद्धतीने करतात. जगाच्या रूढीप्रमाणे, जगाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाला आवडणाऱ्या गोष्टी. परमेश्वराला आमची स्तुती स्तवन आवडती का नाही माहित नाही. परमेश्वराला आमची सुभक्ती आवडती का माहित नाही. परंतु आमच्या पाळक साहेबांना आवडती, आमच्या चर्च मधल्या लोकांना आवडती. लोकांना आवडून फायदा नाही, पालक साहेबांना आवडून फायदा नाही. तर माझ्या जिवंत देवाला ती आवडणं ही खूप महत्वाची गरजेची. सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याच्यापासून कृपा व शांती असो. सत्यामध्ये सगळं काही समर्पित केले. आज जर आमचा बंधू भेटला तर आम्ही चुकूनही पण असा आशीर्वाद देणार नाही, असा सलाम पण करणार नाही, असं जय ख्रिस्तही घालणार नाही, असं प्रिय लोड म्हणणार नाही. आणि असं म्हणणारही नाही. थोडक्या बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत की ते देवाच्या सेवकाला एक आशीर्वादाचं जीवन समजतात किंवा देवाच्या प्रदान करतात. ती पण सत्यापासून. अनेक लोक फक्त करायचे म्हणून करतात. आणि म्हणून प्रभू आम्हाला जीवन जगत असताना आणखीन एक शेवटचं वचन वाचूया तिथला पत्रामध्ये. आणि पुन्हा एक वार आपण योहानाच्या पत्रामध्ये जे आपलं कंटिन्यू चालू आहे, योहानाचं पहिलं योहान, त्याचं काही रेफरन्स राहिलेले आहेत, आपण ते चालू करूया. पण त्या तत्पूर्वी एक 14 क्रमांकाचं वचन मी वाचतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे, यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर हो. या ठिकाणी तिथाला एक गंभीरतेने एक इशारा दिलेला आहे. आणि तोच इशारा तुम्हाला आणि मला आज तो देत आहे. यासाठी की त्याच्या अगोदर 13व्या क्रमांकाचं वचन आपण वाचूया. परंतु जर समजा तुम्हाला आणि मला ह्या वचनाचं खरं मार्गदर्शन, खरी माहिती जर घ्यायची असली तर 10 वचनापासून आपल्याला वाचावं लागेल. आणि त्या 10व्याची हेडलाईन्स आहे खोटं शिक्षण. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत. त्यात विशेष करून सुनता झालेल्या पैकी आहेत. त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकू नये ते अनितीने पैसा मिळवण्यासाठी शिकून ते संपूर्ण घराण्याचा विश्वासाचा नाश करतात. त्या लोकातील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो, क्रेतीय सदा लबाड, दुष्ट, पशु, आळशी व खादाड असतात. ही साक्ष खरी आहे. म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. हे झाले 3 वचन. परंतु आपला विषय सत्य असल्या कारणाने या 3ही वचनावर आपण विश्लेषण करणार नाही. परंतु ज्यावेळेस शिक्षण भागामध्ये आपण याचं विश्लेषण केलेलं आहे, म्हणून 14व्या क्रमांकाचा भाग वाचतो मी. यासाठी की त्यांनी यहुद्या कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. विश्वासात खंबीर होण्यासाठी जे लोक सत्याच्या विरोधात आहेत, ज्या लोकांना सत्य माहित नाही, जे लोक सत्य लपवत आहात, जे लोक सत्याला जुमानीत नाहीत, अशा सगळ्या लोकांच्या कल्पित कहाण्या, अशा सगळ्या लोकांचं गलत शिक्षण, अशा सगळ्या प्रकारच्या खोट्या गोष्टी याच्यापासून आम्हाला सुरक्षितता बाळगायची त्या ठिकाणी लिहिले. आणि विशेषतः एक घटना लिहिली, कडकपणे दोष पदरी घाल. कडकपणे. कारण आपण एखाद्याला म्हणलं ना, प्लीज कृपया नका ना करू, असं जमणार नाही. अधिकारवाणी
दॅट इज अ स्पिरिच्युअल पॉवर. याचा अर्थ असा नाही का सगळ्यांचाच आवाज उंच असेल. तुमच्या आवाजामध्ये तो व्हॅल्यूमामध्ये किंवा आवाजाचा किती मोठेपणा आहे किंवा कमीपणा आहे याच्यावर देवाचं सामर्थ्य किंवा याच्यावर अधिकार वाणी नाही. तर ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे त्याचा आवाज बारीक जरी असला परंतु त्याची वाणी मात्र अधिकार असते. त्याच्या वाणीमध्ये शब्द मात्र अधिकारवाणी असतात. आणि ज्यावेळेस मुखवाट पडतं आणि म्हणून तो त्या ठिकाणी लिहितोय तिथला पत्रामध्ये पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये की तो म्हणतो कडकपणे दोष पदरी घाल. आणि हे जे सत्याची लबाडी करत आहे, सत्यापासून भरवित आहे, सत्यामध्ये टिकत नाहीत आणि सत्यामध्ये जे आहे त्यांनाही भरमिष्ट करीत आहे अशा लोकांकडे व्यवस्थित प्रमाणे. आणि म्हणून प्रिय आम्हाला सत्य बऱ्याचशा गोष्टी प्रमाणात आम्हाला माहित नाही. आम्ही फक्त काय करतो भोळ्यासारखा विश्वास ठेवतो. होय तुम्ही भोळ्यासारखं प्रभू ईश्वर विश्वास ठेवा तो तुम्हाला फसवणार नाही. भोळ्यासारखं पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवा तो तुम्हाला फसवणार नाही. भोळ्यासारखं पवित्र वचनावर विश्वास ठेवा तो तुम्हाला फसवणार नाही. भोळ्यासारखं यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवा तो तुम्हाला फसवणार नाही. पण जर का भोळ्यासारखं पाळक वर्गावर विश्वास ठेवला आणि फादर लोकांवर विश्वास ठेवला आणि गुरुजी लोक आणि जेवढे काही साहेब असते त्यांच्यावर मग मात्र फसले समजायचे. 100% फसले. त्यांना सन्मान द्या, आदर द्या, परंतु विश्वास त्यांच्यावर ठेवू नका. आणि म्हणून पुन्हा एक वार आपण पहिलं योहान त्याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन जे आपण कंटिन्यू चाललो आहे वाचूया पटकेस. आत्मा हा साक्ष देणार आहे कारण आत्मा सत्य आहे. आत्मा हा साक्ष देणार आहे कारण आत्मा सत्य आहे. आत्म्याची साक्ष खरी. या आयाबायाच्या साक्षाचं काही खरं नाही. या आयाबाया ऐकत्यात एक सांगत्यात दोन. कालच्या भागामध्ये आम्ही पाहिलं हवाबाईनी पैसे सुद्धा करायचं नाही म्हणे तिने लगेच सुरू केलं. ते आमच्याकडे एक नगर साईडला एक म्हणी महाराष्ट्रामध्ये एक हात लाकूड आणि एक पार 12 हात ढिलपी निघती त्याची. म्हणजे एवढंसं असलं ना तर एवढं करायचं. जे खोटं असलं ना तर त्याला आणखीन लांब लचक न्यायचं. पण तो आत्मा जो आहे तो सत्य आहे. आत्मा आहे तसंच डिक्लेअर करणार. आत्म्याला कुठल्या प्रकारचे लांबी रुंदी उंची खोली काही नाही. जसं आहे तसं देवाचं वचन आहे. जसं आहे तसं. अनेक लोक त्या वचनाला काना मात्रा हुकार जोडून पार त्याचं वाटोळं करून टाकीत. अनेक लाभासाठी तोंडपूजापणा करतात आणि सत्य गोष्टीची निंदा करण्यासाठी अनेक वेळेस देवाच्या वचनाचा सहारा घेतला जातो, पवित्र आत्म्याचा सहारा घेतला जातो. आणि म्हणून आम्ही वचन वाचले की आत्मा सत्य आहे. मग आत्मा सत्य आहे ना, मग दुष्टाने काय केलं त्या आत्म्याची डुप्लिकेट कॉपी केली आणि ओरिजिनल पवित्र आत्म्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये काही एवढं काही दिसून नाही आले, परंतु नंतर जसं जसं ते फॉर्मला येले ना तसं तसं त्याचा आत्मा उतू यायला लागला. जसं दूध ठेवलं ना एखाद्या गॅसच्या याच्यावर आणि त्याला खाली जाळ लागला ना, जसं ते उतू येतं ना पार पातेल्याच्या बाहेर येतं, असं पवित्र आत्मा लोकांचे डुप्लिकेट पवित्र आत्मा उतू आलेत, पार बाहेर पडायला लागलेत, मंडळीच्या बाहेर पार जगापर्यंत आले. परंतु त्यांच्यामध्ये सत्य नाही. जो देवापासून आलेला पवित्र आत्मा आहे तो महत्वाचा आहे, तो सत्य आहे, तो देवापासून आहे. परंतु ज्यांनी देवापासून आलेला आत्मा स्वीकारलेला नाही, परंतु ज्यांच्याकडे आत्मा आहे असं ते दावा करतात, असं ते सांगतात, असे ते साक्ष देतात किंवा असं ते लोकांना दाखवतात किंवा लोकांना भूलथाप करण्यासाठी काहीतरी चिन्ह चमत्कार वेगवेगळ्या भाषा किंवा वेगवेगळं प्रकटीकरण किंवा स्वप्न किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी दाखवून लोकांना त्यांच्या ताब्यामध्ये घेतात ना, तो आत्मा वेगळा, तो भ्रांतीचा आत्मा, तो दुष्ट आत्मा. आणि म्हणून आम्ही कालच्या भागामध्ये देखील पाहिले की सत्याचा आत्मा कोणता आणि दुष्ट किंवा भ्रांतीचा आत्मा कोणता. मग अशाच प्रकारे मी वचन वाचले या ठिकाणी की कारण आत्मा सत्य आहे आणि आत्मा देवापासून आलेल्याच गोष्टी सांगतो. ज्यावेळेस आम्हाला जगातल्या गोष्टी डामडौल सांगितले जातो ना, स्वर्गाच्या राज्यात असं काहीच नाही. जगातल्या गोष्टी आम्ही त्याला मॅच्युअर करतो, जगातल्या गोष्टी आम्ही वचनाला लावून पाहतो आणि आमचा त्याच्यामध्ये किती प्रकारे फायदा होईल एवढा सगळा खटाटोप केवळ आमचं जगी जीवन आशीर्वादाचं व्हावं, सुखी व्हावं, समाधानी व्हावं, बस याच्या पलीकडे काहीच नाही. आत्मिक क्षेत्रामध्ये देखील लोक आलेत ना, तर आत्मिक क्षेत्रामध्ये आमची जगिक रित्या आमची वाढ कशी होईल एवढंच बघतात.
आमची आत्मिक किती आम्ही खालची पातळी झाली, आत्मिकरित्या किती आम्ही घसरलो हे लोकांना समजत नाही. लोकांना असं वाटतं की आम्ही आशीर्वादित लोक आहोत. मी विनंती करेल, मी वारंवार पाळक साहेब, याजक साहेब, फादर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, कर्नल साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, मेजर साहेब, आणखीन कोणते कोणते साहेब यांचं नाव मी प्रत्येक हर एक मेसेजला असतं. याचं कारणच एक आहे प्रियो, की अनेक याजकांना असं वाटतं की आमच्याकडे 4 व्हीलर आहे, आमच्याकडे बंगला आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे मोठी मंडळी आहे, एक मोठ्या मंडळीचा मी प्रीचर आहे, मला सगळीकडे डिमांड आहे. म्हणजे आशीर्वाद झाला नाही दादा. याचा अर्थ तू आशीर्वादित आहे किंवा याचा अर्थ तुझ्याकडे पवित्र आत्मा आहे किंवा याचा अर्थ तू सत्याने चालतो असं अजिबात होत नाही. अनेक लोकांना हा खोटा गैरसमज आहे. मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने तो पवित्र वचनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी की सर्व काही आहे परंतु सत्य नाही. सर्व काही दिसतंय परंतु आत्मा नाही. सर्व काही भरभराट दिसती जगाच्या दृष्टिकोनातून. जगातले सर्व लोक म्हणतात येस खरंच आशीर्वादित मिनिस्ट्री, खरोखर आशीर्वादित त्यांची संस्था आहे, आशीर्वादित पाळक साहेब आहेत. अहो काहीच नव्हतं त्यांना. अहो आता 4-5 वर्षामध्ये आले ते काहीच नव्हतं. अहो गेल्या 30-40 वर्षापासून आमचे पाळक साहेब तिथं मरत येत, सायकलीवर पाय हिंडत अजूनही उन्हातानात सुवार्थ सांगत येत. त्यांच्याकडे नीट मोटरसायकल येईना आणि मग त्यांना म्हणजे यांच्याबरोबर देवाचा आत्मा नाही, यांना सत्य शिक्षण माहिती नव्हतं, यांना प्रभू मधलं माहित नव्हतं. यांचा अर्थ यांना पाचारण झालं नाही, याचा अर्थ यांना बोलवलं नाही, याचा अर्थ हे बळच आले. आणि 2, 4, 5, 10 वर्षात आलेला व्यक्ती जेव्हा एकदम फॉर्मला जातो ना, लोक सुद्धा म्हणतात वा वा वा, खरोखर परमेश्वर यांच्या बरोबर आहे, देवाचा आत्मा यांच्या बरोबर आहे, दैवी आशीर्वाद यांच्या बरोबर आहेत. या दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे आशीर्वाद जगातले असू शकतात. याचा अर्थ आत्मिक आशीर्वाद तुमच्याकडे 0% 0 बॅलन्स वर खाते तुमचं. मोदी साहेबांनी ना 0 बॅलन्स वर बँकेचे अकाउंट उघडा दिले ना, तसे तुमचे 0 बॅलन्स आहे. देवाच्या राज्यामध्ये काहीच नाही तुमच्याकडे. परमेश्वर म्हणतो स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचं धन साठवा, म्हणजे तिथं चोर येत नाही, कसार लागत नाही, गंजही लागत नाही, तिथून कुणी ते नेतही नाही. त्या स्वर्गाच्या राज्यातलं जे काही आम्ही साठवतोय इथून चांगल्या प्रकारच्या गोष्टी, तिथं काही नोटा, डॉलर, सोनं, नाणं नाही, इथून घेऊन जायचं. तर त्या ठिकाणी आमचे सत्कृत्य, आमची नीतिमत्ता, आमची सत्यता, आमची देवाच्या वचनावर असणारी खंबीरता, प्रभू मध्ये चालणं, दुःख सहन करणं, व्याधी, आजार, विकार, पीडा जरी आल्या, कुठल्या प्रकारची गरिबी हरबी आली तरी ठाम राहणं, या सगळ्या गोष्टी आणि जेवढा आहेत ना तेवढ्या याच्यामध्ये तृप्त असून देखील आम्ही अनेक भावांना सदन करणं, वचनाच्या माध्यमातून, सत्याच्या माध्यमातून, सुवार्तेच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या माध्यमातून अनेक लोकांचं तारण करणं. हे प्रॉपर्टी तिकडं गाडी, बंगला, घोडी हे तात्पुरत्या काळ आमच्या तुमच्यासाठी आहे. याचा अर्थ मला असं पण म्हणायचं नाही की पाळक साहेबांना गाडी नसावी, पाळक साहेबांना 4 व्हीलर नसावी, पाळक साहेब झोपडीत राहावं, असं माझी अजिबात इच्छा नाही. परमेश्वर जर तुम्हाला देत आहे ना, जर आता तुम्ही लुबाडून जर 5 मजल्याची बिल्डिंग बांधली ना, तर मी विनंती करेल परमेश्वरा बापा यांना 40-50 मजल्याची बिल्डिंग दे, परंतु ते सत्यामध्ये दे. अनेक लोकांकडे काय आहे, भक्ती हे कमाईचं साधन आहे, मग सत्याला त्यांनी बाजूला सारलं. मला सांगू द्या प्रिय या ठिकाणी की देवाचे जेवढे अभिषिक्त होऊन गेले परमेश्वरचे जे 12 शिष्य होते, त्या 12 शिष्यापैकी कुणी काही मोठी बिल्डिंग बांधली, कोणी 5-50-100 एकर जागा घेऊन ठेवली, कुणी बायबल कॉलेज बांधू ठेवली, कोणीच नाही. अहो हे वाऱ्यावर वारत केसावर फुगे होते, नुसते हिंडायचे, या गावातून त्या गावात, त्या शहरातून त्या शहरात, या राज्यातून त्या राज्यात. कधी नीट खायला नाही, कधी नीट अंगाला कापडा नाही. त्याच्यात नामधारी बंधूंचे संकट, उपासमारीचे संकट, चोट्या भामट्याचे संकट, शास्त्री पुरुषाचे संकट, श्रीमंत लोकांचे संकट, एवढे संकट घेऊन हिंडत होते, डबुल घेऊन नाही. आणि हे सत्य सुवार्ता, हे सत्य सेवक, हे अभिषिक्त सेवक, मोकार लावायचं नाही, अभिषिक्त सेवक टिंबो. अहो काही नाहीच आहे अभिषेक. कशाचा काय, नुसतं नाव अभिषेक ठेवलं म्हणून लय मोठा अभिषेक नाहीयेत. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आत्मा आहे ना तो सत्य आहे, पण तो देवाकडून आलेला, आणि या देवाकडून आलेल्या आत्म्याची डुप्लिकेट कॉपी जगामध्ये झालेली आहे. आणि या सत्य आत्म्याची निंदा होत आहे. सत्य जो जगायचंय
त्या सत्याच्या ऐवजी लोकांनी असत्याची जागा घेतलेली आहे, त्याला प्राधान्य दिलेलं आहे. पहिलं योहान 5वा अध्याय आणि 20व्या क्रमांकाच्या वचनामध्ये देखील आणखी एक गोष्ट सत्याविषयी लिहिलेली आपण पाहूया. 5वा अध्याय 20व्या क्रमांकाचं वचन. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. वाचूया पहिलं योहान 5:20. आपल्याला ठाऊक आहे की, आता आपल्याला काय ठाऊक आहे? आपल्याला फक्त एवढंच ठाऊक आहे, बस कसं घ्यायचं, कसं लुटायचं, कसं काय करायचं, आपल्याला दुसरं ठाऊकच नाही. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे. तो आला होता 2020 वर्षापूर्वी. आपल्याला काय? आणि जो सत्य आहे तो सत्य, त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. ओळखला आम्ही त्याला. जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. याच्या ठाई आपण आहोत. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, हा देवाचा पुत्र आहे, हा आला होता, तो आता पण आहे आणि तो येणार आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्या जगाला माहिती पडलेल्या आहेत. काही त्याच्यात काय नवीन काही सांगायचं नाही. परंतु त्याच्यामध्ये एक विशिष्ट घटना आहे. त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये किंवा परमेश्वराच्या मध्ये आम्ही किती आहोत सगळ्या लोकांना माहिती. सगळ्या प्रवेश आहोत. करंथीकरच्या पुस्तकामध्ये सरळ स्पष्टपणे लिहिले, एकच देव आहे असा तू विश्वास ठेवतोस का? तो म्हणतो येस. तो म्हणतो हे तू बरं करतोस, एकच देव आहे असा विश्वास ठेवतो आम्ही. हे खरं आहे. परंतु भूतही असाच विश्वास ठेवतात आणि लटलट थरथर कापतात. मग तुमच्या माझ्यापेक्षा भूत बरे, हे हैवान इब्लीस बरे, कारण ते सरळ परमेश्वराला विरोध तरी करतात. परमेश्वराच्या आज्ञा सरळ मोडून टाकतात. सरळ ते नरकाचे अधोलोकाच्या वाटेकरी, तरी देखील ते इतक्या पिढीमध्ये असताना, इतक्या बंधनात असताना देखील ते देवाच्या लोकांवर अटॅक करतात. याचं कारण काय? का आम्ही परमेश्वरामध्ये नाही. आम्हाला त्याला तो म्हणतो देवाचा पुत्र एकच आहे, ख्रिस्त आहे, येशू आहे, तो सत्य आहे, सार्वकालिक आहे, तोच न्यायाधीश आहे. त्याला सगळं विचार तो हाच म्हणणार. आम्ही पण सगळे विचार आम्ही त्याच्यामध्ये राहतो का? तो आमच्यामध्ये राहतो का? आमच्यामध्ये जर राहत आहे तर आमच्यामध्ये ते सत्य आहे का? का नुसतंच म्हणायचं येशू ख्रिस्त आहे, येशू देवाचा पुत्र आहे, येशू तारणार आहे. मग येशू तारणार आहे तर माझं तारण झालंय का? येशूने म्हटले की पवित्र आत्म्याच्या अग्नीच्या द्वारे तुमचा बप्तिस्मा करील. माझा झालेला आहे का? नव्याने जन्माला पाहिजे. मग मी नव्याने जन्माला आहो का? या सगळ्या गोष्टी पाहिजेत प्रियो. नुसतं वचन आलंय आणि विश्वास ठेवायचा म्हणून ठेवायचा, त्याच्यापेक्षा विश्वास न ठेवलेला बरा. जसं वचन आहे ना, न पाहता विश्वास ठेवणारी किंवा न पाहता विश्वास ठेवण्याचे धन्य. तसं आहे ना, तुम्ही वचनाला न पाहताच विश्वास ठेवताय, हे सगळ्यात गलतीचं काम. वचनाला पाहिलं पाहिजे, वचनाला चेक केलं पाहिजे, वचनाप्रमाणे त्याच्यामध्ये काय लिहिले हे आम्ही तपासलं पाहिजे, याची शहानिशा केली पाहिजे. आणि त्या वचनामध्ये मला वैयक्तिकरित्या काय मार्गदर्शन आहे हे स्वतः मी जाणून घेतलं पाहिजे. आणि जर नाही समजलं ना तर देवाचे अभिषिक्त सेविका आहेत ना, त्यांना फोन करून की पालक साहेब, पास्टर साहेब, याजक साहेब, फादर साहेब, हे मला समजलं नाही, या वचनामध्ये सत्य काय तुम्ही सांगा. पण तुम्ही अशा गोष्टी विचारणार नाही. पालक साहेब, माझी गरिबी कशी दूर होईल, उपास किती करू, एवढं सांगा. पालक साहेब, माझ्या लय मोठ्या समस्या आहेत, निम्या झाली आहेत पुऱ्या 50% अजून बाजूलाच आहेत. दादांनो, 50% डायरेक्ट पीटीत गेल्यावरच पूर्ण होतील. कारण मनुष्य
सांसारिक जीवन जगत असताना हे तुम्हाला मला सांगू द्या की हे सत्य आहे. आम्ही सत्य विभागामध्ये जगत आहोत. आणि म्हणून पौल साहेब म्हणते की संसाराच्या हाल अपेष्टामध्ये पडण्यापेक्षा, संसाराच्या राडगाडग्यात अडकण्यापेक्षा, संसारामध्ये अडकून या जगातले हाल अपेष्टा सहन करण्यापेक्षा लग्न न केलेलं बरं. म्हणून पौल साहेबांनी लग्नच केलं नाही. आणि त्यांना घरच्या तर काहीच अडचणी आल्या नाही. आज आम्हाला अडचणी कोणत्या येतात? सगळ्या घरच्या. लग्न करायचंय, पोरं पाहिजे, 2-4 1 डझन पाहिजे. तिथं नाही तर दुसरं तिकडे चर्च मध्ये एक, घरी एक, तिकडं फॉरेन टूरला एखादं गेलं तर तिकडं दुसरं तिसरंच घेऊन जायची. काय चाललंय काय? या गोष्टी आम्हाला हवेत. आणि देवाचं सत्य नको आहे. देवाकडून आलेल्या गोष्टी नको आहेत. देवाला ओळखण्याची गरज नाही का? सत्य ओळखण्याची बुद्धी आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आज आम्ही काय ओळखत आहोत? आमच्या बुद्धीने आम्ही फक्त जगातल्याच गोष्टी ओळखतो. आम्ही अंदाज काढतो. एखाद्याला चेहरा चिडलेला असतो, रागीट असेल बरं का, रागात असेल बरं का. अरे पण त्याचा चेहराच रागीट आहे. तुझं चुकीचं आहे ते म्हणणं ह्यो रागीट आहे म्हणून. त्याची मूर्खीच रागीट आहे. एखादा असा बैल असतो शिंगाचा असा, आणि तो कायम असा बघतो, पण तो गरीब असतो. लोक म्हणते नाही मार का बैल दिसतोय बरं का. सत्य ओळखण्याची बुद्धी आपल्याला परमेश्वराने दिली. आम्ही काय ओळखतो? आम्ही जगातल्या गोष्टी ओळखतो. आम्ही आमचा फायदा ओळखतो, आमचा नफा ओळखतो, आमचं सुख, आमचं वैभव, आम्ही सगळ्या गोष्टी ओळखतो. परंतु देवाच्या गोष्टी मात्र आम्हाला ओळखायच्या टायमिंगला आमच्या डोळ्यावर लगेच मोठाल्या भिंगाच्या काचाचा चष्मा येतो. देवाच्या गोष्टी म्हटलं का नको, सत्य गोष्टी म्हटलं का नको. वाचूया पुन्हा एक वार 5:20. पहिलं योहान 5:20. आपल्याला ठाऊक आहे की, आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी, त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. त्याने आपल्याला दिली आहे. तो त्याला ओळखण्याची बुद्धी. कुणाला? परमेश्वराच्या पुत्राला ओळखण्याची बुद्धी. आम्ही परमेश्वराच्या पुत्राला ओळखलंय का? आम्ही आतापर्यंत परमेश्वराच्या पुत्राला इतकंच ओळखलंय की तो जगाचा उद्धारक आला, तो जगाचा तारणारा आला, त्याने हालापेष्टा सहन केली, आणि तो म्हटला की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तुमच्यासाठी सत्याचा आणि कैवारी पवित्र आत्मा देईल, आणि तो तुमच्याबरोबर राहील. बस याच्या व्यतिरिक्त आम्ही येशूला ओळखलंच नाही. येशूला ओळखलं आम्ही एवढंच. मी तुम्हाला सांगतो आज सुवार्ता, तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना, तो आता न्याय वैभवाने येणार आहे. तो न्यायाधीश बनून येणार आहे. तो राजा बनून येणार आहे. तो एक दंडाधिकारी बनून येणार आहे. आम्ही ओळखले का त्याला? तारणासाठी लगेच डोकं खाली, आणि मग न्यायाच्या दिवसासाठी आम्हाला त्याच्या समोर उभा राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि ही ओळखण्याची बुद्धी परमेश्वराने दिली. हे ओळखण्याचं ज्ञान परमेश्वराने आम्हाला दिलंय. देवाच्या पवित्र वचनाच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी शिकवल्यात. देवाच्या अभिषिक्त सेवकाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्यात. बऱ्याचशा गोष्टीची आम्हाला ओळख झालेली आहे. मग आम्ही काय करत आहोत? जो सत्य आहे, जो सत्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही. तोच एकटा सत्य आहे. त्याच्या ठाई म्हणजे, त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, याच्या ठाई आपण आहोत. आता आम्ही त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आहोत का? प्रश्न विचारायचा आहे आम्हाला. आम्हाला एकमेकाच्या उन्ह धुणं काढायचं नाही, कुणाचं धुणंही धुवायचं नाही. वॉशिंग मशीन सगळ्या बंद पडल्या धू, तरी लोक त्यांचे कपडे गाळातच भरविते. तर आम्हाला त्यांनी बुद्धी दिलेली आहे. मी वाचूया हाच पॉइंट पुन्हा एकदा. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे, त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे, त्याच्या ठाई म्हणजे, जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, याच्या ठाई आपण आहोत. आता आपली खात्री आहे का? असं कॉन्फिडन्स न म्हणू शकता का मी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आहे, तो माझ्या ठाई आहे, आम्ही एकत्र आहोत. जसा पिता पुत्र पवित्र आत्मा, जसं ट्रिनिटी यानी वन गॉड, जसे की पुत्र म्हणतो मी पित्यामध्ये आहे, पिता माझमध्ये आहे. आता आज आम्ही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आहोत का?
तो आमच्या ठाई आहे का? हाच खरा देव हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. आणि सार्वकालिक जीवन आहे. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. परंतु केव्हा सार्वकालिक जीवन केव्हा मिळतं? आम्ही पुत्राच्या ठाई असणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराच्या ठाई असणं गरजेचं आहे. आम्ही पवित्र आत्म्याच्या ठाई असणं गरजेचं आहे. आम्ही पवित्र वचनाच्या ठाई असणं गरजेचं आहे. आम्ही सत्याच्या ठाई स्थिर राहणं गरजेचं आहे. या गोष्टी आमच्या जवळ जर असेल तर सार्वकालिक जीवनाचे वतनदार वाटेकरी. नाही तर इथून पुढे सार्वकालिक वतन हे नावच घ्यायचं नाही. सार्वकालिक स्वर्गाचं सुख, स्वर्ग राज्य या नावच घ्यायचे नाही. कारण हे नाव घेताना सुद्धा आम्ही परमेश्वरच्या ठाई पाहिजे. परमेश्वर आमच्या ठाई पाहिजे. कुणी उठत सुटत नाही, काही करतंय. आज मी एक लाईव्ह व्हिडिओ मध्ये पाहिलं की एक दशमांचा विषयी एक पाळक साहेब शिकवत होते. खूप सुंदर शिकवलं त्यांनी. असं शिकवलं ना, ते म्हणले दशमांश दान पात्र देणगी अर्पण न देणारा शापित आहे, शाप भ्रष्ट आहे. त्याच्या पाठीमागे शापावर शाप येतात. पण तू त्याच्या अगोदरचा एक क्रमांकाचं पाणी एक अध्याय जर वाचला तर त्या अध्यायामध्ये पाळक साहेबाविषयी बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या. त्या पाळक साहेबांनी त्या मात्र सांगितल्या नाही. खेदाची गोष्ट आहे. म्हणजे काय, मला तुम्हाला हेच सांगायचं की सत्य लोकांना तुम्ही जाणून घ्या. जोपर्यंत देवाच्या लोक विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील सत्यापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत परमेश्वराच्या ठाई राहत नाही, जोपर्यंत पुत्राच्या ठाई राहत नाही, जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या ठाई राहत नाही, जोपर्यंत वचनाच्या ठाई राहत नाही, तोपर्यंत अनेक लोक आम्हाला फसवतील, अनेक लोक आम्हाला दंडित करतील, अनेक लोक आम्हाला लुटतील, अनेक लोक आम्हाला शापित करतील, अनेक लोक आम्हाला त्या गाळात घेऊन जातील. मग त्यापुढे लिहिलेल्या पण आहे बऱ्याचशा गोष्टी. आम्ही हा सत्य विभाग झाल्यानंतर आम्ही दानपात्र दशमांश देणगी अर्पण याविषयी लाईव्ह फेसबुकवर आपण पुन्हा एक वार काही भाग आम्ही चर्चा चिंतन मनन आणि अध्ययन करणार आहोत की दानपात्र आपला विषय नाही, तो आपला विषय सत्य चालू आहे. येऊया पुढे, आपण पुढे जाऊया. 2 योहान पहिला 1 ते 4. निवडलेली बाई व तिची मुले याच वडील याचकडून जे सत्य आपल्या ठाई आहे व आपल्या बरोबर सर्व काळ राहील. त्या सत्यामुळे तुम्हावर मी खरी प्रीती करतो. आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करीतात. वाचूया प्रिय. या ठिकाणी एक विशिष्ट अशी घटना योहानाच्या दुसरं योहान 1 ते 4 मध्ये लिहिलेली आहे. पहिल्या याच्यात लिहित आहे की एक कुलीन स्त्रीचं नाव आहे त्या ठिकाणी कुरिया. मुळात नाव तिचं आहे कुरिया. तर तिची मुलं यास वडील म्हणजे याजक पेस्तुबर पास्टर साहेब आता त्याला म्हणतात पाळक साहेब याचकडून जे सत्य आपल्या ठाई आहे. पहिली गोष्ट, या सर्व लोकांमध्ये सत्य होतं. निवडलेली बाई म्हणजे तिचं कुलीन नाव स्त्रीचं नाव असेल, कदाचित कुरिये असं नाव लिहिलेलं आहे. आणि वडील याला शब्दाला प्रस्तुबर नाव लिहिलेलं आहे. सध्याचे हल्लीचे याजक साहेब किंवा पाळक साहेब किंवा पास्टर साहेब. तर याच्याकडून जे सत्य आपल्या ठाई आहे व आपल्या बरोबर सर्व काळ राहील, त्या सत्यामुळं तुम्हावर मी खरी प्रीती करतो. तो योहान त्या ठिकाणी त्या कुटुंबाला ज्यावेळेस ते पत्र लिहितो, विशेष करून त्या बाई आणि तिचे मुलं असणारे त्या ठिकाणी विश्वासणारे लोक सगळ्यात अगोदर ते सत्यामध्ये चालत होते, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर तो प्रेम करतोय. खोट्या लोकांवर प्रेम करणं चुकीचं आहे. असत्य लोकांवर प्रेम करणं चुकीचं आहे. पापी लोकांवर प्रेम करणं चुकीचं आहे. पापी लोकांना परिवर्तन करण्यासाठी सुवार्थ सांगणं योग्य आहे. परंतु जर ते पापातच जर मरत असले, पापातच राहत असले, जर परिवर्तनच होत नसले, परंतु त्यांच्यापासून आम्हाला काही मिळत आहे म्हणून जर आम्ही त्यांच्यावर परत एकदा जर दुसरं प्रेम करीत असलो, घेण्यासाठी करूच नका. या ठिकाणी लिहिले, त्यामुळे सत्यामुळे तुम्हावर मी खरी प्रीती करतो. आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचं ज्ञान झाले आहे ते सर्वच करीतात. ज्यांना ज्यांना सत्य समजले, ज्यांना ज्यांच्याकडे सत्य आहे ना, तेच एकमेकावर खरं प्रेम करतात. जसं देवाचे अभिषिक्त सेवक असतात आणि दुसरा जर सत्याला धरून चाललं ना, तर त्या सेवकाचा तो आदर सन्मान करतो. जसं की एखादा वचनाप्रमाणे चालत आहे आणि दुसराही भाऊ वचनाप्रमाणे चालत आहे, त्या दोघांचं बरोबर सांगड बसते. ते एकमेकावर खरं प्रेम करतात. बाकीच्याला नावाला फक्त हाय हॅलो बस एवढं.
देव पित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहतील. या ठिकाणी त्या योहानाच्या दुसऱ्या पत्रामध्ये विशिष्ट घटना मला तुम्हाला या माध्यमातून, या वचनाच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की पहिल्या प्रथम जोपर्यंत आम्ही सत्यामध्ये स्वतः राहत नाही तोपर्यंत देवाची प्रीती नाही, दया नाही, शांती नाही, आनंद नाही, ममता नाही, चांगुलपणा नाही. हे विषयच काढून टाकायचा आता डोक्यातून, कारण आता वेळच राहिलेली नाही. आम्ही जर सत्यच नाही तर देवाच्या दयेची अपेक्षाच करायची नाही. आमच्यामध्ये जर सत्य नाही तर देवाकडून आलेल्या अनुग्रहाची अपेक्षाच करायची नाही. आमच्यामध्ये जर सत्यता नाही ना तर देवाची कृपा, शांती, ममता, चांगुलपणा अजिबात त्याची म्हणायचंच नाही. आपल्या डोक्यात एकच टार्गेट ठेवायचं, जर माझ्या जीवनामध्ये जर सत्य नाही ना तर देवाचा क्रोध माझ्यावर येणार आहे. आम्ही आता एवढं डोक्यात ठेवायचं का जर माझ्यामध्ये सत्य नाही ना तर मी दंडित होणार आहे. आता आपल्या डोक्यात एवढंच राहू द्यायचं का जर मी सत्यामध्ये अजूनही सत्य समजून जर चालत नाही ना, वागत नाही, उठत नाही, बसत नाही, परिवर्तन होत नाही, माझ्यामध्ये बदल करीत नाही, चेंजअप होत नाही, मी त्याचं अनुकरण करत नाही, मी सत्यामध्ये चालत नाही, मला ओळखण्याची बुद्धी दिली तरी माझी बुद्धी घास खायला, गावात खायलाच जाती, शेवटी त्या घाणीकडेच जाती, शेवटी त्या गाळातच जाती, शेवटी त्या जगातच जाती, शेवटी त्या हाऊस माऊस मध्येच जाती, खेळी खुशाली मध्येच जाती, जगातल्या बंधन आणि जोखडामध्येच जाती. एवढी बुद्धी देऊन जर मी परमेश्वरचं सत्य जर स्वीकारित नाही ना तर आता लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस प्रभू येशू न्यायाधीश येईल ना आपली सरळ सरळ रवानगी तिकडे आहे. मग ही शेवटची संधी आहे. तरी देखील प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो, आज देखील वेळ गेलेली नाही. आमच्या थोडासा हातात समय आहे. कदाचित न जाणो परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल, परंतु ज्यावेळेस येईल त्यावेळेस मात्र चोट्यासारखं आपल्याला म्हणताच येणार नाही, प्रभू मला क्षमा कर, आता तू राजवैभवनी आलाच आहेस तर मला घेऊन चल, म्हणायचंच नाही. तो चोट्टा म्हटला त्या ठिकाणी, कारण त्याला वेळ नव्हता त्याला, आणि त्या ठिकाणी त्याने पश्चाताप केला आणि त्याने देवाच्या पुत्राचं गौरव केला. तो म्हटलं तू राजवैभवने येशील त्यावेळेस माझी आठवण कर, शक्य असेल तर, म्हणजे आठवण कर. फक्त त्यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली, प्रार्थना विनंती पाठवली, उत्तर भेटन का नाही त्याचं काही त्याला माहिती होतं. आपण सगळा पापातच जन्म गेलाय, पापातच मरण चालले, पापातच भोगितोय, पण तो हा निष्पाप देवाचा कोकरा आमच्यासाठी संपूर्ण मानव जातीसाठी जर अर्पण होतोय तर निश्चित अर्थाने कदाचित आपण त्याच्याकडे आपलं पाप कबूल करून पाहूया. आणि मग तो म्हटलं की ज्यावेळेस तू राजबाबा येशील ना माझी आठवण कर. प्रभू येशूने त्याचं अंतकरण, त्याचं मन, त्याची परिस्थिती, त्या ठिकाणची असणारी सिच्युएशन, आणि शेवटी परमेश्वरला हे देखील त्या उदाहरणाच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं की किती पापातला पापी असला परंतु तो जर बदलला तर निश्चित अर्थाने तो माझ्या बरोबर सुखलोकात असेल. परंतु आम्हाला बुद्धी देऊन देखील, आम्हाला सत्य समजून देखील, आम्हाला सगळ्या प्रकारचा पवित्र आत्मा असून देखील, आम्हाला देवाचं वचन आमच्या समोर असून देखील, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकाने सांगितलेलं असून देखील आजही आम्ही जर त्या असत्याच मध्ये आहोत, आजही जर आम्ही खोट्या शिक्षणामध्ये आहोत, आजही जर आम्हाला ओळखण्याची बुद्धी आमची डाग दिल्यासारखी झाली, आम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी ओळखता येतात, ती बुद्धी तिथं भरपूर चलती, परंतु सत्य ओळखण्याची बुद्धी लक्षात घ्यायचं. आणि आज आपण एक टार्गेट ठेवायचं, जसं तो चोर म्हटलं ना तू राजवैभवने येशील आठवण कर. मग आपल्या डोक्यात एक विचार ठेवायचा, जे लोक असत्यामध्ये येतात त्यांच्यासाठी, जे सत्य आहे त्यांना म्हणायची गरज नाही, ते जीवनातून पार गेलेले आहेत. ज्यावेळेस देवाचं राज्य येईल, देवाचे देवदूत येतील ना, गरज नाही तर डायरेक्ट आम्ही आहे असे तयार राहू. फक्त शेवटपर्यंत विश्वासू राहणं गरजेचं आहे. नाही तर मग आतापर्यंत राहिलो तर मग आता कसंही वागलं तर जमा नाही. शेवटपर्यंत, शेवटचा करणार, शेवटचा टोला वाजेपर्यंत आम्ही विश्वासात जीवन जगणं, सत्यामध्ये जीवन जगणं. तर परंतु जे डुप्लिकेट आहे, जे ढोंगी आहे, जे फसवणारे आहे, जे असत्य आहेत, ज्यांना समजून उमजून ते जर ती गोष्ट जर करत नाही ना तर त्यांनी व्हायचं, प्रभू येशू तू राजवैभवने आलास ना तर मला घेऊन डायरेक्ट तिकडे अधोलाकात टाकणार, हे एवढं 100% होणार आहे. माझे जरी इच्छा आहे की प्रभू येशूने मला राजवैभवने ज्यावेळेस, मेघरवून ज्यावेळेस, न्याय करायला ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी जिवंत असताना जर कदाचित त्या टायमिंगला मी आरडओरड केली त्या चोरासारखी, तर त्या टायमिंगला आमची आरडओरड ऐकायला येणार नाही. अनेक लोकांच्या डोक्यात गणित आहे, शेवटच्या क्षणापर्यंत आईश करायची, सगळं करायचं, शेवटचा टायमिंग आला का लगेच प्रभूला म्हणतो प्रभू क्षमा कर. आणि काही महाभक्त असे म्हणते त्या चोराला नाही का क्षमा केली ती, मी त्या चोरा इतका तर भामटा नाही, त्या चोरा इतका तर डेंजर पण नाही, त्या चोरासारखं तर मी लय जास्त पाप नाही केलेलं.
उदर घेऊन लगेच मोकळे. आमच्या फायद्याचं असलं का देवाचं वचन लगेच इकडं. पण तू आम्हाला ताडण करणार, आम्हाला सुधरवणार, आम्हाला जर देवाच्या सत्याकडे घेऊन जाणार असलं, मग मात्र त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी खूप काही गोष्ट पाहायला मिळतं. योहानाचं 2 योहान 1-4 आम्ही पाहिलं की तो लिहित आहे की तुम्ही वाचा 2 योहान 1-4. आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, यावरून मला अतिशय आनंद झाला. तुझी काही मुलं सत्यामध्ये चालतात ना, याच्यामुळे मला खूप आनंद झाला. परमेश्वराला आनंद केव्हा होतो माहिती का? वाचलं 2 योहान वाचतो मी. आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत. आज देखील परमेश्वर ज्या वेळेस त्याच्या मुलांना पाहतो, मुलं कोणते की ज्यांनी सत्यावर ठाम आहेत, मुलं कोणते जे सत्याला धरून आहेत, मुलं कोणते जे वचनाला धरून आहेत, मुलं कोणते जे पवित्र आत्म्याने कृपा मंडित आहे, जो परमेश्वर तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने पाठवलेला आहे. मुलं कोणते ज्यांनी यहोवा परमेश्वराला स्वीकारलेलं आहे. आलेल्या प्रत्येक परिस्थितीने प्रभू येशूच्या नावात गौरव करतात आणि आलेल्या सर्व संकट, समस्या, चिंता, काळजा, व्याधी, आजार, विकार, कुठलीही गोष्ट येऊ कधी न ढळणारे असे त्या खडकावर उभे आहेत. म्हणजे परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने घालून दिलेला कित्ता, याने घालून दिलेले वचन, विधी, नियम, अटी यामध्ये चालणारे यांना मुलं म्हटलेले आहेत. कारण दुसऱ्याच्या मुलाला आपण मूल म्हणू शकत नाही. अनाथ आश्रम मधून तरी आपल्या नावावर त्याचं बिल फाडलं ना, आपलं मूल होऊ शकत नाही. रक्ताचे ते रक्ताचे, हाडामासाचे हाडाचे, उपरी ते उपरीच. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही देवाचे मुलं आहोत. हा हक्क जर आम्ही मिळवलेला आहे, हा हक्क जर आम्हाला मिळालेला आहे, हा हक्क मिळवण्यासाठी आमचे पाप आम्ही जर सोडून दिलेले आहेत, हा हक्क मिळवण्यासाठी आम्ही जर सत्यामध्ये समर्पित झालेलो आहोत, हा हक्क मिळवण्यासाठी आमच्या जगातलं सुख आम्ही बऱ्याच अंशी सोडून दिलेलं आहे. का बाकीच्या बाळक साहेबांना काही आयुष आराम करता येत नाही का? बाळक साहेबांना निवांत बँक बॅलन्स साठवून बाहेर गावचे, बाहेर देशाचे दौरे करता येत नाहीत का? येतील, करता येतील. परंतु त्यांनी ते परमेश्वराच्या गौरवासाठी सोडून दिलेले आहेत. ते रोजचा वधस्तंभ घेऊन वाहत आहेत, त्यांच्या स्वतःच्याही वाहत आहेत, मंडळीच्याही वाहत आहेत. असे पण देवाचे काही लोक आहेत. आणि म्हणून असे लोक जे मुलं जे आहेत, तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळले. काही मुलं म्हणजे समजा 10 मुलं असले तर 8 दोघ जण सत्यात चालतात ना, 8 जण मग काय, 8चं काय? देवाची तर मुलं हक्क मिळालाय. काही मुलं, थोडके मुलं, थोडके लोक, मग बाकीच्या लोकांचं काय? आज अनेक लोकांना वाटतं मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे, मी स्वर्गाच्या राज्याचा वारीस आहे. परंतु या ठिकाणी लिहिता येतो की त्याच्यातले काहीच मुलं, काहीच लेकरं हे सत्यामध्ये चालतात. काय ते लिहिलंय? यावरून मला अतिशय आनंद झाला. तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, यावरून मला अतिशय आनंद झाला. हा योहान संदेष्टा हा लिहितोय. त्याला पाहायला मिळालं तिथं की यांचे काही मुलं नीटनेटके धोरणात येतं आणि काही मुलं काही कामाचे नाहीत. मग जेवढे मुलं धोरणात येत ना, तर त्यांना पाहून, त्या सत्यामध्ये पाहून त्याला आनंद झाला. आज परमेश्वराने जर तुमच्या आणि माझ्याकडे जर नजर केली, परमेश्वराने तुम्हाला आणि मला जर तपासायला सुरुवात केली की आज जगातल्या सर्व देवाची जे लेकरं आहेत, जे मुलं आहेत ना, यांना जर तपासायला सुरुवात केली ना, तर देवाच्या दृष्टिकोनातून किती मुलं सत्यात चालतात. जगाची शहानिशा होईल तेव्हा होईल. परंतु आज आम्हा प्रत्येकाला वैयक्तिकरित्या हा प्रश्न विचारायचा आहे, काय मी सत्यात चालत आहे का? मी जर देवाचा मुलगा आहे, मी जर देवाची मुलगी आहे, तर मी सत्यामध्ये चालत आहे का? आणि जर चालत नसले तर याचा अर्थ माझ्या परमेश्वराला आनंद झालेला नाही. माझा परमेश्वर आज देखील दुःख आहे. ज्या अर्थी मी परमेश्वराचा स्वीकार करून देखील सत्यामध्ये नाही, याचा अर्थ परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला परत एकदा ठोके टाकायचे काम चालू केली. परत एकदा कोड्याचा मार, परत एकदा धोंडमार, परत एकदा छितू, परत एकदा त्याला नव्याने वधस्तंभावर टांगायचं रोजच चालू आहे. ज्या दिवशी आम्ही सत्यामध्ये चालू, ज्यावेळेस आम्ही सत्यावर स्थिर राहू,
त्यावेळेस खरोखर देवाला देखील आमच्या विषयी आनंद वाटेल, देवाला देखील आमच्या विषयी एक चांगुलपणा वाटेल, देवाला देखील आमच्या विषयी अभिमान वाटेल, देवाला देखील त्याच्या समर्पणाबद्दल खेद होणार नाही, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण केल्याबद्दल खेद होणार नाही, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने खाल्लेल्या कोड्याबद्दल, त्याला बसलेल्या फटक्याने जर तुम्हाला आणि आम्हाला आरोग्य मिळतंय, आम्ही आजारी असताना त्याला बरं वाटत नाही आणि आम्हाला बरं वाटावं म्हणून त्याला ते फटके पडले, तुम्ही आणि मी पाप करू नये म्हणून त्यांनी ते रक्त सांडलं आणि त्यांनी रक्त सांडलं म्हणून आमच्या पापाची क्षमा झाली, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून उमजून देखील आजही आम्ही परत एकदा त्या असत्यामध्ये चालत आहोत. देवाला आनंद वाटणार नाही. पण त्या ठिकाणी तो योहान लिहितो की तुझी काही जे मुलं आहेत ते सत्याने ज्यावेळेस चालतात त्यावेळेस मला खरोखर आनंद झाला. आज देखील मंडळीमध्ये ज्यावेळेस याजक वर्ग आहे, पाळक साहेब आहेत, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत आणि यांच्या मंडळीमध्ये, यांच्या चर्च मध्ये ज्यावेळेस त्याचे लेकर, त्या मंडळीतले सभासद, त्या मंडळीतले तरुण तरुणी, आई वडील जे काही थोर मोठे असतील, ज्यावेळेस ते सत्यामध्ये वागतात ना, पाळक साहेबाला इतका आनंद होतो ना, त्या पाळक साहेबाला ना दान पात्र नाही दिले तरी चालेल, दशमांश नका देऊ, दान पात्र देऊ नका, काहीच देऊ नका, फक्त तुम्ही जर सत्यामध्ये चालत असाल ना तर पहा तुमचा पाळक साहेब असा फुलासारखा टवटवीत दिसत. परंतु जर तुम्ही सत्यामध्ये जर नसाल ना तर तुमच्या पाळक साहेबाची सगळे 3, 4, 9, 12 वाजल्या जातात. तो वैयक्तिक स्वतःचा खेद निर्माण करतो की मी इतकं काही सगळं काही माझ्या मंडळीसाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या मुलांसाठी इतकं काही सत्याचं शिक्षण देत असून देखील ज्यावेळेस हे सत्यामध्ये चालत नाही त्याला अनुताप बनतो. बऱ्याच अंशी त्याला एक चीड पण निर्माण होती, त्याला आनंद होत नाही. तुमच्या दानपात्रात दशमांशावर तो बसलेला नाही, पण कोणता? जो देवाचा सत्य सेवक आहे तो. बाकीच्या सेवकाला दानपात्र दशमांश नाही दिले तर ते त्याचे 9, 12 वाजतील, पण याला सत्यामध्ये चालल्यानंतर याला आनंद होईल आणि यांना दानपात्र दिल्यावर आनंद होतो. याचे लेकरं ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाविषयी एखादी गोष्ट विचारतात ना तर या सेवकाला इतका काही आनंद होतो ना तर तो एकदम इतका एन्जॉय होतो. 5 मिनिटं द्यायच्या ऐवजी 1 घंटा देतो. यांना जर दान दशमांश जर दिला नाही ना, हे 5 महिने म्हणलं तर बोलणार नाही, तर फोन नंबर डिलीट करून टाकीत. आणि म्हणून सत्य काय असत्य काय हे ओळखण्याची जर बुद्धी आम्हाला दिलेली आहे तर निश्चित अर्थाने आम्ही त्या गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही ज्यावेळेस सत्यामध्ये चालतो त्यावेळेस आमच्या परमेश्वराला खूप आनंद होतो. आणि म्हणून मी देवाचा सेवक तुम्हाला विनंती करेन की सर्व याजक लोकांना त्याच्या लेकरांनी सत्यामध्ये समर्पित व्हावं. तुम्हाला जे आतापर्यंत सत्य शिकवण्यात आलेलं आहे त्या सत्यावर ठाम राहावं, त्या सत्यामध्ये चालावं, त्या सत्यामध्ये उठावं, त्या सत्यामध्ये बोलावं, त्या सत्यामध्ये बसावं आणि त्या सत्याची आणखीन आणि आणखीन वाढ करावी. ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये उण्या आहेत त्या सत्यामध्ये असल्या कारणाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात असल्याने, वचनाच्या माध्यमामध्ये असणाऱ्या खऱ्या देवाच्या निवडलेल्या अभिषिक्त सेवकाच्या मंडळीचे मेंढर असल्या कारणाने देव तुमच्या सर्वांसह आनंद करेल. परंतु फक्त लबाड लुटणारी, खोटं शिक्षण देणारी आणि सगळ्या प्रकारच्या जगातल्या गोष्टी ज्या असत्यामध्ये चालतात तर ह्या गोष्टी आहेत तर माझ्या देवाला आनंद होणार नाही, मात्र तुमच्या पाळक साहेबाला खूप आनंद होईल. हो, तुम्ही जितकं काही डुप्लिकेट चालणार तितका तुमचा पाळक साहेब खुश होणार. कारण तुम्ही डुप्लिकेट केल्यानंतर पहिला दशमांश जर 500 रुपये येत होता आणि आता जर 5000 देतोय तर पाळक साहेब आनंदित होणार. परंतु माझा प्रभू मात्र नाराज होणार. माझ्या प्रभूला आनंदाने राहणार. त्या पाळकाविषयी पण, याचकाविषयी पण, फादरविषयी पण, जे काही देवाचे साहेब आहेत ना त्यांच्याविषयी पण आणि त्या लोकाविषयी देखील. आणि म्हणून देवाला आनंद व्हावा आणि म्हणून आम्हाला सत्यात चालणं खूप महत्वाचं आहे. आम्ही सातत्याने गेल्या 19 भागामध्ये सत्य या विषयावर चिंतन, मनन आणि अध्ययन केलेलं आहे. आम्ही आणखीन एक शेवटचा रेफरन्स वाचूया आणि मग पुढच्या एका 20व्या क्रमांकाचं देखील आपण सत्य भाग शेवटचा 20 क्रमांकामध्ये पूर्ण करणार आहोत. आणि आजच्या भागाचं शेवटचे रेफरन्स वाचूया. 3 योहान 1 अध्याय 4.
माझी मुले सत्यात चालतात, माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत दुसरा नाही. कशानेच होत नाही. किती छान वचन. माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेच होत नाही. आम्हाला फक्त एकदाच आनंद होतो, दानपत्र भेटल्यावर. आमचे मुलं कसेही चालू, वाकडे चालू, तिकडे चालू, बांगे बघू, तिरके बघू, काय करायचे ते करू, पण तो आमचे मुलं ज्यावेळेस दशमांश, दानपत्र, अर्पण, मोठमोठ्याला भेटी देतात, याच्यामुळं आम्हाला खूप आनंद होतो. दुसरा कशानेच होत नाही. मग आमचे लेकर कसेही चालू, कसे वागू, कसे उठू, कसे बसू, त्यांचा विश्वास कसाही असू, त्यांची बुद्धी मंद बुद्धीची असू, नाही तर कसे असू, काही घेणं देणं नाही. फक्त आम्हाला मिळालं ना की आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त आनंदच होत नाही. पण तो तिसरं योहानामध्ये तो लिहित आहे की माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद हे ऐकल्यानंतर, हे समजल्यानंतर, हे पाहिल्यानंतर जो मला आनंद होतो ना, तो बाकी दुसरा कशानेच होत नाही. आज आम्हाला हाच आनंद घ्यायचा आहे की ज्या वेळेस आम्ही देवाचं सत्यवचन लोकांपर्यंत पोहोचवतो आणि लोक ते सत्यवचन स्वीकारतात आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात, तितकाच आनंद जितका 1 घंटा लाईव्ह फेसबुकवर आणि देवाचे अभिषिक्त सेवक आणि सेविका सत्यवचन पोहोचवतात ना, यांचं सार्थक झाल्यासारखं वाटत. नाही तर मोकार फक्त आरडल्यासारखं होईल. आम्ही मात्र आरडण्याचं काम करू. अरण्यात ओरडणारी वाणी तो जसा होता ना, तसं सत्यामध्ये ओरडणारी वाणी आज देखील जिवंत आहे. आणि आम्हाला देखील आनंद एकदाच होतो केव्हा, ज्यावेळेस लोक सत्यामध्ये येतात, लोक सत्याकडे धावतात, लोक सत्याचा शोध घेतात, लोक जगातल्या गोष्टीकडे कमी परंतु परमेश्वराकडे जास्त पाहतात. जगाच्या ठाई कमी असतात परंतु परमेश्वरच्या ठाई जास्त असतात. त्यावेळेस सर्वात मोठा आनंद मला देखील होईल, देवाच्या अभिषिक्त सेवकांना देखील होईल आणि त्यातली त्यात पवित्र आत्म्याला होईल, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला होईल आणि यहोवा परमेश्वराला होईल. आणि हाच आनंद प्रिय हो आम्हाला सार्वकालिक जीवनात देखील आनंद होईल. इथं जर आम्ही आनंदी नाही झालो का तिथं आनंदाचं आपल्याला काहीच नाही. आणि फेसबुक मधील सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका यांचं प्रत्येकाचं मनापासून मी आभार मानतो. आणि खरोखर या लाईव्ह फेसबुक मध्ये आपण 19 भाग पूर्ण केलेले आहेत. आपण पुढच्या भागामध्ये 20व्या क्रमांकाच्या भागामध्ये सत्याविषयी आणखीन माहिती करून घेणार आहोत. आणि तत्पूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. आणि मी विनंती करीन की खरोखर तुम्ही आणि मी सत्याचं शिक्षण अनेक लोकांपर्यंत पोहोचवावं. कारण जितकं काही मला ज्ञान आणि अभ्यासानं देवाच्या आत्म्याकडून मिळालं, याच्या पलीकडे परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. फरक एवढा आहे की तुम्ही आपलं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप केली. तसं करूच नका. जर तुम्हाला सत्य समजलेलं आहे ना, तेरी बी चूप आणि मेरी चूप केली ना, तर तुमची चूप तिथं चुपच बसावं लागल. मग तिथं म्हणायचं नाही चुपचाप खडे रहो, खुदा के नजर के काम देखो. तिथं मग तो ज्यावेळेस येईल ना, मग त्याचं काम बघायला भेटल तुम्हाला दानकी. आणि म्हणून मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. आता गप्प बसायची वेळ नाही, चुपचाप बसायची वेळ नाही, आता सत्य सांगण्याची वेळ आहे. कारण जोपर्यंत आम्ही जर सत्य सांगितले नाही आणि अनेक माझ्या भावांचा, बहिणीचा, आई वडिलांचा जर नाश झाला तर परमेश्वर तुम्हाला आणि मला जबाबदार धरील. मग म्हणायचं नाही प्रभू मी त्या लोकांना घाबरून नाही सांगितलं. आणि म्हणून प्रभू समोर असं उभा राहण्यासाठी, आमच्या सत्यामध्ये उभा राहण्यासाठी आम्हाला सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. एवढ्या छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जशा तशा तुझ्या पवित्र हातामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वर दे बापा, तुझे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, त्याचप्रमाणे विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रियजन तुझ्या पवित्र हातामध्ये तो आज परमेश्वर देवा आम्हा प्रत्येकाला सत्यामध्ये समर्पित कर. कदाचित आमच्या जीवनामध्ये सत्य समजून देखील जगातल्या काही मोहपाशामध्ये आम्ही अडकलो असेल आणि आम्ही तुझ्या सत्यापासून बहकलेलो असेल, तरी देखील आज आम्हाला त्याची क्षमा कर. आजच्या दिवसापासून आम्ही निर्णय करतो की आम्ही सत्याला स्वीकार सत्यामध्ये समर्पित होतो. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आम्ही आमचं जीवन समर्पित करतो आणि आम्ही सत्यामध्ये चालल्याने जो तुला आनंद होईल परमेश्वर दे बापा, तो आनंद तुला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या समोर प्रार्थना करू
करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमच्या भारत देशासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रिय लेकर, प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळज्या, व्याधी, आजार, विकार, बंधन, जोखड, सर्व प्रकारचं अशक्तपण, सर्व प्रकारची कुबुद्धी, सर्व प्रकारचं परमेश्वर बापा तुला न आवडणारं जीवन आणि सर्व परमेश्वर बापा खोटं शिक्षण, असत्य गोष्ट या प्रत्येकापासून त्यांना सोडव आणि तुझ्या सार्वजनिक जीवनासाठी मला प्रत्येकाला समर्पित कर. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे प्रत्येकाला उत्तर देऊन तृप्त कर. हो दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव, आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्ताचा आजीकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू. गॉड ब्लेस यू.